शुभ सकाळ भावांनो. तर आपल्याला आज भरपूर लेट झालं आहे. 6:15 आपल्याकडे फक्त 40 मिनिट आहेत. बरं पहिले गार्डनमध्ये जाऊ मग भेटू, कारण की आता पहिलेच आपल्याला लेट झाले. प्रॅक्टिस होते का नाही काम आहे, तर चला जाऊ लवकर. आपण आलाय गार्डनमध्ये बरं का. तर पहिलं आपण काय करायचं माहिती आहे का, पहिलं वॉर्मअप करून घेऊ आणि आपलं लोकेशन बदलू बरं का. तिथं पब्लिक भरपूर आहे, तर मी इथं आले बघा बरं का. तर आपण प्रॅक्टिस इथेच करायचं, तिकडे साईडला करू, कारण की जसं टाइम भेटला आपण तसं प्रॅक्टिस करू. कारण की आपल्याला पहिलेच लेट झाला आहे. वाजल्या 7:20. मला कळलंच नाही की रात्री 4 वाजता झोपले आणि मला वाटलं बरोबर 5 वाजता उठेल, कारण की रविवार होता, आराम करायला भेटेल म्हणून. तसं काय नाही, सगळं उलट झालं. उठलो सकाळी 6:30ला, फ्रेश ब्रिश व्हायला 7 वाजले. उशीर का झाला, थोडं ब्रेकफास्ट करण्यामुळे उशीर झाला मला, सॉरी. तर नेक्स्ट टाइम आपण काळजी घेऊ. आपला आहे 99 एपिसोड मधला पार्ट 2. चला आता मी पहिलं वॉर्मअप करतो. नॉर्मल पुशअप काही नाही मारत आणि फक्त फ्रॉक स्टँड घेतो आणि नंतर मग पहिला सेट कम्प्लीट झालं तुम्हाला भेटतो. आता वेळ नाही माझ्याकडे बोलायला, तर चला मग भेटू.
तर काय म्हणतं भावांनो, तर तुम्ही बघितलाच आहे आपला पहिला सेट किती चांगला गेला का नाही. आणि मी फ्रॉक स्टँड केला असेल 20 ते 25 ते 30 सेकंड, कारण की माझ्याकडे टाइम कमी होता म्हणून मी लवकर लवकर केला आणि कमी पण केलं का. तर जाऊ दे, घाईमध्ये झालं ते झालं आणि ते फायद्याचं पण झालं आपल्यासाठी. आणि आपण हातावर बघा कसं थांबतोय का. आणि मला वाटलं सकाळ सकाळी नाही जमणार, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपली पूर्ण बॉडी थंड असते, सगळे मसल्स झोपलेले असतात बरं का. फ्रॉक स्टँड सगळ्याला उठवायचं काम करते असं मला वाटते. जेव्हा जेव्हा मी फ्रॉक स्टँड कंटिन्यू करतोय तेव्हा मला हातावर थांबा येतोय. माझ्या चुका बिका कुठं नाही, काही नाही झाल्या, फक्तच की थोडं पहिल्यांदा 2-3 मिनिट गरम व्हायचे का ना, बॉडीला कळलं नाही की काय करायचं काय नाही. नंतरला मग प्रॅक्टिस झाली. आणि आपण जागा का बदलला माहिती आहे का, कारण की तिथं उंदीर मेली आणि माशी पण मेली ती, त्याच्यामुळे मी जागा बदललं. वाचले माराल तर मला. तुम्हाला जाताकडे टाइम कमी आहे, आता वाजल्या 7:40. आपल्याकडे फक्त 15 मिनिट आहेत. 5 मिनिट बोलायला, 5 मिनिट करायला, नाही 5 मिनिट बोलायला, 10 मिनिट प्रॅक्टिस बरं का. जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आपण प्रॅक्टिस करून घरी जायचा प्रयत्न करू. घरी जायचं म्हणजे टायमाच्या लवकर कव्हर करू, कारण की आपल्याला दुसरा पण चॅलेंज आहे. तुम्हाला माहितीच आहे शॉर्ट फिल्म मध्ये कोणता आहे काय नाही बरं का. त्याच्याला नाही वेळ घालता आपण दुसरा सेट घेऊ. माझी गलती कुठे काय नाही झाली. आता बघू दुसऱ्या सेटला जमेल का नाही जमेल. तर 7:50 भेटू डायरेक्ट. आता आपली प्रॅक्टिस कमी झाली म्हणलं तर 3 ते 4 मिनिट केलं प्रॅक्टिस, कारण की आता गार्डन बंद होणार आहे. जावंच लागतील आपल्याला बाहेर. चप्पल विसरलं मी, तर जाऊ आता. काय करा, आज पण प्रॅक्टिस चांगली नाही झाली असती चांगली. काय करा, आपल्या अंगामध्ये आळस भरपूर आहे. तरी बी बघू, आपण प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करेन पुढे जाऊन लवकर. बरं नाही होणार आता, कारण की आता ती येतील आता तिकडून लवकर. तेवढं होईल तेवढं आपण आता उद्या करू. चला आता उद्या भेटू, कारण की आता माझा बोलायचा मूड नाही. काय बोलू काही समजा नाही, कारण की आपली 4 मिनिट फक्त प्रॅक्टिस झाली आणि 6 मिनिट फक्त प्रॅक्टिस बाकी राहिली. उद्या ते कव्हर करू लवकर 4:30ला जाऊन. चला मग आता उद्या भेटू. आपला एपिसोड पार्ट 3 कंटिन्यू होणार. पार्ट 3 करू आता. गेलंच पाहिजे पार्ट 3, कारण की काल असं झालं. आणि चला आता उद्या भेटू.